प्रेक्षकांनो, तो भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 नोव्हेंबरचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग त्यांनी प्रचंड मजेशीर दाखवलाय. रादर गौरीने आज भरपूर टोमणे मारलेत अभिमन्यू सरांना. काय काय झालंय ते बघत राहा. गौरी उठाबशा काढतीये हे बघून अभिमन्यू सर तिला रोखतात आणि खाली बसवतात आणि म्हणतात, काय ग ए बरी आहेस ना तू? 1000 उठाबशा काढणार होतीस का? गौरी म्हणते, सर तुम्ही मला 10,000 उठाबशा काढायला लावल्या असत्या ना, त्या पण काढल्या असत्या मी. आता अभिमन्यू सर म्हणतात, शुद्धीत राहिली असती का 10,000 उठाबशा काढताना? डोकं ठिकाणावर आहे का? कशाने समजते स्वतःला? काय चाललंय तुझं हे? त्या दिवशी मुखाडा घेतलास ना तू कॉलेजमध्ये, माझं नाव न घेता. काय तर म्हणे संसाराच्या चक्रव्यूहात अडकलेला वगैरे, लोकांना काही कळणार नाही, लिंक नाही लागणार चक्रव्यूह आणि अभिमन्यू. माझ्या शर्टला क्लिप काय लावतेस? मीठ राहिलं म्हणून मागे मागे काय धावतेस? अहो अहो काय करतेस? प्रिन्सिपल सरांना डाऊट आला होता त्या दिवशी. त्यांना काय सांगितलंस? की मी डबा लावला तुझ्याकडे? तुला काय वाटतं त्यांना कळणार नाही का काही? अगं अख्खी दुनिया मूर्ख आणि तू एकटीच शहाणी आहेस का? गौरी म्हणते, सॉरी म्हणाले ना सर मी तुम्हाला, असं काय करताय? त्यासाठीच तर मी शिक्षा द्या म्हणाले ना तुम्हाला. अभिमन्यू सर म्हणतात, होय काय? 1000 उठाबशा काढल्यानंतर तुला चालता येणार नाही, तेव्हा मलाच तुला उचलून न्यावं लागणार दवाखान्यात. 17 गोष्टी सांगतो तुला तेव्हा ऐकत नाहीस. दरवेळेला अरेला कार्य करणारी तू ही गोष्ट बरी ऐकलीस ग? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? मूर्ख कुठली? गौरी म्हणते, मूर्ख नाहीये मी फक्त तुमची स्टुडंट आहे. ही शिक्षा काही तुमची बायको म्हणून नाही स्वीकारली, मी विद्यार्थी म्हणून स्वीकारली आहे मी. अभिमन्यू सर म्हणतात, चुका तू करायच्यास आणि शिक्षा मला भोगायला लावायचीस, पण केलास का असा? गौरी म्हणते, शिक्षा तर मी भोगली ना. अभिमन्यू सर हात जोडतात आणि म्हणतात, माझ्यावर कृपा कर बाई, जाऊन झोप आता. आता ही गौरी उठायला लागते तेव्हा तिला काही चालताही ना, तिचे पाय भरून आले त्या उठाबशा काढून, तेव्हा ती पटकन पडत असते. अभिमन्यू सर तिला सावरतात. तेव्हा दोघेही जण ते फिल्मी दाखवतात ना तसं एकमेकांकडे बघायला लागतात. आता गौरी पण बघायला लागते, अभिमन्यू सर पण तिच्याकडे बघायला लागतात. मग काही सेकंदाने अभिमन्यू सर तिला म्हणतात, माझ्या डोक्यात जाऊ नको असं, सांगून ठेवतोय मी तुला. आता गौरी म्हणते, झोपायला जाऊ का नको? अभिमन्यू सर म्हणतात, जा ना मग, काय धरून ठेवलंय मी तुला? गौरी म्हणते, हो धरून ठेवलंय तुम्ही मला. मग अभिमन्यू सर तिला असं पटकन सोडतात. गौरी आता तसंच तिच्या पायाला बिचारीच्या गोळ्या आल्या, किती उठाबशा मारल्या तिचं तिलाच माहिती बिचारीला. पण आता तिचे पाय दुखत असतात तेव्हा ती अशी डगडग करत चालत असते. अभिमन्यू सर मागून असा आधार देतात बघा तिला. आता ती झोपेपर्यंत तिच्यावर लक्ष ठेवतात. आता ती झोपत असते तेव्हा ती पुन्हा विचारते, झोपू का? आता अभिमन्यू सर म्हणतात, आता कुठे धरलंय मी तुला, झोप गपचूप. आणि आता गौरी झोपते. अभिमन्यू सर खात्री करतात ही झोपली आहे की नाही आणि मग जाऊन झोपतात. पण आता डोक्यावर हात ठेवून. बरं का, छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. रादर 2-3 एपिसोड नंतर मजा येणार आहे तुम्हाला आजचा भाग बघायला. त्यामुळे आत्ताच लाईक करून टाका या एपिसोडला. तर पुढे आपण बघतोय अण्णा पूजा करत असतात कॅन्टीन मध्ये सकाळी सकाळी. तेव्हा तिथे गौरीबाई येतात. गौरी आल्या आल्या डोसा असा खुश होतो, हातात ताटली आणि एक मोठी पळी घेऊन तो वाजवायला लागतो आणि म्हणतो, ये 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 गौरी, थांब थांब थांब, बा आदत बा मुलायजा, सॉरी पातेलं घेतलंय बघा त्याने. आता तो अगदी असं काय म्हणतात त्याला, बयाना करतोय तो. शहनशाह कॅन्टीन, बेगमे किचन, मिस गौरी सॉरी मिसेस गौरी पधार रही है, असं करून ते पातेलं ढणढण वाजवायला लागतो. आता तिथे अण्णा संतापतो जरा. गौरी म्हणते, गप्प बस ना दोषा, उगाचच बडबड नको करूस, फटके दिलं मी. डोसा म्हणतो, अरे तुमच्या हातचे फटकेच काय, चटके खायला पण तयार आहे आपण. अरे ग्रेट कुक आहात तुम्ही गौरी मॅडम. कसं आहे, या कॅन्टीनचा बाजार उठायच्या आत तुम्ही इथे आलात, त्यामुळे ये पेपर डोसा आपका धन्यवाद करता है, धन्यवाद धन्यवाद. अण्णा त्याच्याकडे राग राग बघत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर गौरीने कॅन्टीन मध्ये हजेरी लावली आहे. म्हणजे घरी काम, तिथे पण काम. बापरे बाप, गौरी म्हणजे रोबोटच आहे. एवढी कामं कशी झेपतात हो हिला? तर गौरीने आल्या आल्या कॅन्टीन मध्ये तिच्या स्टाईलचा सांबार बनवलाय आणि तो सांबार बघून डोसा खूप खुश झालाय आणि आता त्याने पटकन तो तयार झालेला सांबार एका वाटीमध्ये सर्व केलाय आणि अण्णा पुढे नेऊन ठेवलाय. आणि आता अण्णाला म्हणतो कसा, अण्णा ये देखो गौरी स्पेशल सांबार, बघा बघा खाऊन बघा, तुम्हाला पाहिजे तसाच सांबार झालाय ना. अण्णा आता तो सांबार चाकून बघतो तर तो खरंच खूप अप्रतिम झालेला असतो चवीला.
अण्णा म्हणतो, एक नंबर बेस्ट झाला रे सांबार. आता डोसा म्हणतो, ते पण अर्धा तेलात. अण्णा, गौरी अख्ख्या डब्यात 1 महिना काढते की नाही बघा. आता उगाचच अण्णा भाव खातो बरं का, आणि म्हणतो एका टेस्ट मध्ये फायनल नाही केलंय मी, अजून बऱ्याच टेस्ट घ्यायच्यात मला. आता डोसा चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला ना कसलंच कौतुक नाहीये. मग आता डोसा म्हणतो, ओ मॅडम निघा आता, गौरी मॅडम तुमचं लेक्चरचं टाइम झालंय. आता गौरी लेक्चरसाठी जाते पटकन, डोशाला ते ॲप्रन वगैरे काढून देते, बरीचशी तयारी तिने करून ठेवली आणि आता लेक्चर अटेंड करायला गेली. तर आता बघा प्रेक्षकांनो, हा जरा सीन मला म्हणजे पटला नाहीये मनाला, कारण या स्टुडंटला काय घेणं देणं आहे अभिमन्यू सरांच्या बायकोशी, हे जरा जास्तीच उगाच गॉसिप करताय. आता ही गौरी जेव्हा आत येते ना, तेव्हा हे सगळे मुलं तिला ओरडतात, म्हणजे तिला म्हणतात की थांब जरा गौरी, झाली का तुझी सगळी कॅन्टीनची कामं, अगं कुठे चालली आहे. गौरी म्हणते, सर येतील लेक्चरवर कधी पण, बसू द्या ना मला खाली. मग आता हे सगळेचे सगळे पोरं मिळून तिला बावळं करतात. तिथे बोर्डवरती त्यांनी अभिमन्यू सरांच्या बायकोबद्दल एक लेख लिहिलाय, म्हणजे गौरी अभिमन्यू सरांच्या लग्नाबद्दल का लपवतीये, म्हणजे रागिणीने काल लावलेली आग आहे ही. रागिणीने सांगितलंय की गौरी अभिमन्यू सरांच्या घरी काम करते, तर तिलाच जाऊन विचारा. तर हे जरा विचित्र पद्धतीने तिला विचारताय एवढंच. तर आता हे सगळेजण तिथे बोर्डवर लिहितात की ऑप्शन ए, अभिमन्यू सरांना त्यांच्या बायकोची लाज वाटते का, ऑप्शन बी, ते छळ करतात का बायकोचा, ऑप्शन सी, अभिमन्यू सरांच्या जुन्या अफेअरमुळे त्यांना लग्न करावं लागलं का, आणि ऑप्शन डी, अभिमन्यू सर त्यांच्या बायकोबद्दल जास्ती पॉझिटिव्ह आहेत का, काय कारण असेल नेमकं. आता ती मोना म्हणते, मला तर वाटतं ऑप्शन नंबर 3 असेल. मग आता तो म्हणतो की अभिमन्यू सरांनी काहीतरी मॅटर केलं असेल म्हणून त्यांना जुन्या अफेअरशी लग्न करावं लागलं असेल. ही मोना म्हणते, बरोबर बोलतोयस तू पुष्कर. वाटेल ती कारणं देऊन हे सगळेजण अभिमन्यू सरांची खिल्ली उडवत असतात. सांगायचं हे एवढं. पुष्कर म्हणत असतो, मला तर वाटतं अभिमन्यू सरांची बायको खूप सुंदर असेल म्हणून ते पॉझिटिव्ह असतील, असं काही असेल का. काय ग गौरी, असेच काही कारण आहेत का, सांग ना, खरंच सांग, तू का लपवतीयस अभिमन्यू सरांच्या बायकोबद्दल, आणि त्यांच्या घरी तू काय काय पाहिलंयस ग. मोना म्हणते, ते एवढे मोठे मोठे लेक्चर देतात स्त्री स्वातंत्र्याबद्दल वगैरे, आणि ते त्यांच्या बायकोला बाहेरच पडू देत नाही, ते डबल स्टँडर्ड आहेत. आता तिच्या भोवती गोल गोल फिरून अभिमन्यू सरांना ते नावं ठेवत असतात, जे गौरीला अजिबात पटत नाही. आता हा सीन सगळ्यात भारी आहे आजच्या मालिकेतला प्रेक्षकांनो. निनाद सर म्हणत असतात, तू तन्वीबद्दल सांगितलंयस का गौरीला. अभिमन्यू सर म्हणतात, काय बोलतोयस तू निनाद, तुला काम नाहीये का दुसरं काही निनाद. आता निनाद सर म्हणतात, माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाहीये, तू मला सांग आधी, तू सांगितलंयस का नाही. अभिमन्यू सर म्हणतात, ते तिला कधीच कळू नये अशीच माझी इच्छा आहे, म्हणजे ती कॉलेजमधनं कधी एकदा निघून जाते त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. आता तर ती डायरेक्ट माझ्या घरात आली आहे, खोलीत, मला कळत नाहीये आता. हे बघ निनाद, तुला नाही समजते मी सध्या कुठल्या परिस्थितीतून जात आहे. आता निनाद म्हणतात की अरे बाबा अभि, असं कुठलंही गुपित लपून नसतं राहत, फार काळ नाही लपून राहणार हे, तू सांगून टाक ना तिला सगळं हे. हे बघ, मला तर असं वाटतं की तू कॉलेजमध्येही सांगावंस की तुम्ही दोघं नवरा बायको आहात म्हणून, कशाला पाहिजे रे लपवा छपवी. अभिमन्यू सर म्हणतात, तिच्या भल्यासाठी, आणि हे मी तिला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे बघ, मला तिला तिचं आयुष्य खराब करू द्यायचं नाहीये, रादर मीही ते करणार नाहीये. आता ते तिथे टेबलावर बसतात आणि निनाद सर त्यांच्या समोर. निनाद सर म्हणतात, म्हणजे काय म्हणतोयस तू अभि. अभिमन्यू सर म्हणतात, या नात्यामध्ये तिचं काही भवितव्यच नाहीये, तर कशाला तिला अडकून ठेवू मी या नात्यामध्ये. म्हणजे उद्या जर तिने दुसऱ्या कोणाशी संसार थाटला तर माझ्या बरोबर नाव तिचं आधीच कशाला जोडायचं. म्हणजे ती या कॉलेजमध्ये अजून 1 वर्ष असणार आहे, तर उगाच आपलं दिवसभर सगळ्या स्टुडंटमध्ये उठा बस असणार आहे तिची. आता आमचे जर मार्ग पुढे वेगळे झाले, पण माझं जर लग्न आता जाहीर झालं तर मला नाही त्रास होणार आहे, पण तिला त्रास होईल, आणि ह्याचा त्रास तिला पुढे जाऊन जास्त होईल ना. निनाद सर म्हणतात, अच्छा असं आहे, तर तिला त्रास झाला तर तुला पाहावला जाणार नाही, याचा अर्थ कळतोय का तुला अभि. आता अभिमन्यू सर लगेच एक्सप्लेनेशन द्यायला लागतात, हे बघ निनाद, हे सगळं मी माणुसकीच्या नात्याने करतोय, तिचं नुकसान होऊ नये म्हणून. तेवढ्यात गौरी जोरात अहो असं म्हणत येते. निनाद सर तिच्याकडे बघतच राहतात. गौरी म्हणते, मला असं म्हणायचं होतं, अहो सर मला असं म्हणायचं होतं की आपण आपल्या लग्नाबद्दल कॉलेजमध्ये कधी सांगणार आहोत. अभिमन्यू सर आता जोरात ओरडतात, का अगं कशासाठी, आपलं ठरलंय ना कॉलेजमध्ये काही सांगायचं नाही म्हणून. आता निनाद सर म्हणतात, अगं गौरी, तू एक काम कर, तू इथे बस, मी बघतोच जरा दारावरती कोणी येतंय का ते. आता निनाद सर बाहेर तिथे स्टाफ रूम जवळ पहारा देत आहे. अभिमन्यू सर आणि गौरी दोघं जण आता इथे एकमेकांशी बोलताय. हा वाद छान दाखवलाय त्यांनी या दोघांचा.
अभिमन्यू सर गौरीकडे असं बघत असतात, ही केव्हा बोलेल. आता तिला म्हणतात, काय बोल ना, काय झालं, तू रडत होतीस की काय, काय झालं गौरी. आता गौरी म्हणते, सर तुमचं लग्न झालंय हे कळल्यापासून मुलं तुमच्याबद्दल ना काहीही वाईट साईड बोलतात. अभिमन्यू सर म्हणतात, काय झालं, काय बोलले ते. आता गौरी म्हणते, नाही म्हणजे. आता अभिमन्यू सर म्हणतात, सांग उदाहरणार्थ. आता गौरी म्हणते, जसं की ते. आता निनाद सरांकडे बघते ती आणि थोड्या वेळ शांत बसते. अभिमन्यू सर म्हणतात, आता पुरे झाला तुझा पॉज, पुढे बोल, वाक्य बोल. आता गौरी म्हणते, हेच बोलतात की तुम्ही ना तुमच्या बायकोला खूप छळता, तुम्ही तुमच्या बायकोला त्रास देता, तुम्ही हे लग्न बळजबरी केलंय. अभिमन्यू सर ते ऐकतात आणि म्हणतात, कळलं का तुला आता, का सांगत होतो मी तुला कॉलेजमध्ये नको सांगूयात म्हणून. गौरी म्हणते, सर आता तर कळलंय ना, पण प्रॉब्लेम हा आहे की हा अर्धवट कळलंय. तुम्हाला का नाही सांगायचंय तुमच्या बायकोबद्दल, तुम्ही सांगा ना, सगळं खरं खरं सांगून टाका, सगळं विषयच उरणार नाही ना मग. आता निनाद सर या दोघांना बघताय बरं का, यांचं बोलणं सुरू आहे. आता मजा येते. अभिमन्यू सरांना काही या विषयावर बोलायची इच्छा नाहीये. अभिमन्यू सर आता तिथून उठून जाण्याचा प्रयत्न करत असतात. गौरी काही त्यांना जाऊ देईना. गौरी अशी आडवी येत असते त्यांच्या समोर. अभिमन्यू सर म्हणतात, काय बालिशपणा लावलायस, लहान आहेस का तू. गौरी त्यांना टोमणा मारत म्हणते, हो तुमच्यापेक्षा तर लहानच आहे मी. अभिमन्यू सर म्हणतात, बाजूला सरक, जाऊ दे मला. आता या निनाद सरांना त्या दोघांना म्हणजे आणखीन वाद करताना बघायचंय का त्यांचं डिस्कशन वाढवायचंय हे नाही कळलं मला, ते तुम्हीच सांगा कमेंट करून. निनाद सर मध्ये बोलत म्हणतात, चालू दे तुमचं, मी आहे इथे पहारा द्यायला. अभिमन्यू सर म्हणतात, अरे निनाद तू पण ना. गौरी म्हणते, सांगा कधी सांगणार आहात लग्नाबद्दल सगळ्यांना. अभिमन्यू सर म्हणतात, अजिबात नाही, त्याच्यावर चर्चा करू नकोस, आपण घरी जाताना बोलू. गौरी म्हणते, नाही 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 नाही, तुम्ही आत्ताच बोला, तुम्ही काही घरी जाताना बोलणार नाहीये. अभिमन्यू सर चिडत म्हणतात, सांगितलं ना तुला, आपण घरी जाताना बोलू. गौरी म्हणते, प्रॉमिस ना, घ्या बरं माझी शपथ. आता अभिमन्यू सर म्हणतात, हा शपथ जा. आता गौरी म्हणते, माझी शपथ घ्या. अभिमन्यू सर म्हणतात, हा चल माझी शपथ. गौरी म्हणते, अरे तुमची शपथ नाही, माझी शपथ घ्या. आता अभिमन्यू सर जरा पॉज घेतात आणि म्हणतात, हा चल ती घेतली शपथ. गौरी म्हणते, नाही नाही ऐकून आलं मला, मोठ्याने बोला. अभिमन्यू सर वसकतात तिच्यावर, सांगितलं ना तुझी शपथ, असं म्हणून ते आधी पळ काढतात बाहेर. निनाद सर गौरीला म्हणतात, गौरी अगं बायको म्हणून शोभतेस भारी. गौरी म्हणते, सर उगाच काही काय. आता निनाद सर म्हणतात तिला, ए गौरी तुला ना आजपासनं गौरी नाही तर गौरी बहिणी म्हणतो मी. आता गौरी म्हणते, सर आता मी येते. ती तिथून निघून जाते. तेव्हा जरा कन्फ्युजन झालंय निनाद सरांना, गौरी भाऊजी आणि अभिमन्यू वहिनी, अरे नाही नाही काहीतरी गणतंय, अभिमन्यू भाऊजी आणि गौरी वहिनी, हा हे बरं आहे. आता हे वाक्य ते त्यांच्या मनाशीच बोलत असतात. पण आता इकडे बघा बाबा, या रागिणीचा प्रचंड ड्रामा सुरू झालाय. तुम्ही काही म्हणा प्रेक्षकांनो, रागिणी विलन जरी असली ना तरी कमाल ऍक्टिंग करते. मी खूप फॅन आहे हिच्या ऍक्टिंगची. रागिणीने वैतागलेला आविर्भाव चेहऱ्यावर आणलाय. अर्पिता बिचारी आधीच टेन्शन मध्ये, ती म्हणते, काय ग रागिणी काय झालं, कसा गेला तुझा दिवस. रागिणी वैतागत येते आणि, अर्पिता मी सांगते तुला, ही मुलगी आली आहे ना आपल्या घरात, पनवती लागली आहे ग, सगळा दिवस खराब गेला माझा. अर्पिता म्हणते, काय झालं रागिणी. रागिणी म्हणते, काय ना अर्पिता, आपल्या आयुष्यात किती काही घडू दे, पण आपल्या कामाच्या ठिकाणी आपला माणसाचा म्हणजे आपला स्वतःचा डिसरिस्पेक्ट होता कामा नये. अर्पिता म्हणते, अगं काय झालं बाई रागिणी, बोल ना, माझा जीव कंटाशी आला ग, आता बोल, काही दादा बोलला का तुला, काय झालं. अर्पिता बिचारी दहशतीतच जगत असते. पण आता रागिणी म्हणते, नाही गो असं काही नाही, अभि माझ्यावर किती रागवला ना तरी त्याला कळतं कॉलेजमध्ये कसं वागावं बोलावं, त्यामुळेच तर आमच्या दोघांची इमेज टिकून आहे ना कॉलेजमध्ये, तू सांग मला खरं आहे की नाही. अगो पण आज न त्याच कॉलेजमध्ये त्याच्याबद्दल नाही ते बोललं जातंय, मला नाही सहन होते ग अर्पिता. आता अर्पिताच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, काय झालं हे अजूनही कळलं नाहीये तिला. पण आता पुढचं सीन खूप खूप हसायचं आहे. आता गौरी मध्येच अभिमन्यू सरांना बाईक थांबवायला लावते. आता अभिमन्यू सर म्हणतात, अगं 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 काय झालं गौरी, कशाला बाईक थांबवायला लावतेस तू. गौरी आता खाली उतरते गाडीच्या. अभिमन्यू सर म्हणतात, एकतर ही बाईक आधी सुरू होत नाही लवकर, थांबा थांबा कशाला करतेस. गौरी म्हणते, मग बदलून टाका ना, तशी पण ती किती जुनी झाली आता, आणि त्याच्यावर एवढा मोठा हत्ती. अभिमन्यू सर म्हणतात, हत्ती. आता गौरी म्हणते, असं नव्हतं म्हणायचं मला म्हणायचं होतं की ती बाईक किती अवाढव्य आहे. तसं पण तुमच्या मागे बसल्यावर ते ब्रेक दाबता तुम्ही, आणि मी तुमच्या अंगावर ते आवाज खूप करते ना तुमची बाईक. अभिमन्यू सर म्हणतात, तुला फार कळतं ना बाईक मधलं, मला आणि माझ्या बाईकला शिव्या घालून झाल्या असतील तर बोल, काय बोलायचंय तुला. गौरी म्हणते, सर मी कशाला तुम्हाला नावं
उलट कॉलेजमध्ये तुम्हाला कोणी नाव ठेवलं ना तर मला नाही आवडत. आणि सर तुम्ही एक गोष्ट विसरताय, तुम्ही मला मगाशी म्हणाला होतात ना आपण बाहेर पडल्यावर त्या विषयावर बोलू. आता बोला ना, आपण का नाही सांगत आहोत कॉलेजमध्ये? आपण आपल्या लग्नाबद्दल सांगूया ना सर प्लीज. गौरीने पिच्छाच धरलाय बाबा अभिमन्यू सरांचा. पक्की बायको शोभते आहेच म्हणा बायको ती त्यांची. आता अभिमन्यू सर म्हणतात मी तुला सांगितलं ना नाही सांगायचं म्हणून. नाही सांगायचंय लग्नाबद्दल, काय मिळणार आहे सांगून? आता गौरी म्हणते न सांगून काय नाचक्कीच मिळणार आहे ना. अभिमन्यू सर म्हणतात नाचक्की माझी होते ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? गौरी म्हणते असं कसं म्हणता तुम्ही? माझ्या नवऱ्याला वाईट साईड बोललेलं मला नाही आवडत असं बोलते ती. आणि पटकन अभिमन्यू सर तिच्याकडे बघा. आणि आता या रागिणीने बरेच आडे वेडे घेत घेत शेवटी त्या अर्पिताला सांगितलंय की या गौरीने कॉलेजमध्ये कळू द्यायचं नाही असं ठरवलंय ग. म्हणजे अभिचं आणि तिचं लग्न झालंय म्हणून हे सगळं ती मुद्दाम करते अगं. आणि हे सगळं अभिमन्यूला गौरीनेच सांगितलं असणार आहे. आपण लपवून ठेवूया कॉलेजमध्ये लग्नाबद्दल. झालं, अभिमन्यूने ऐकलंय ग तिचं. पण आता भोगावं कोणाला लागतंय? अर्पिता म्हणते हो ग दादालाच ग. आता लगेच ही रागिणी म्हणते बघवत नाही ग मला त्याचा चेहरा, बिचारायला सोसावं लागतंय ग हे सगळं. काय सांगू तुला अर्पिता? काय न हिला लपवून ठेवायचंय, कारण हिला आता अर्पिताच म्हणते हा मजा करायची ना हिला. लगेच रागिणी म्हणते हा मजा करायची आहे तिला. आता यांच्या दोघींच्या वाक्यामध्ये थोडीशी सुसंगती नाहीये प्रेक्षकांनो बोलताना. आता बघा प्रेक्षकांनो, अर्पिता काय म्हणते की दादाशी लग्न झालंय हे कळल्यावर तिला कोणी काही बोलणार पण नाही ना. बरं आता ती लग्न लपवतीये आणि अभिमन्यू सरांशी लग्न झालंय हे कळल्यावर तिला कोणी बोलणार नाही. हे वाक्य जरा मला कळलं नाही हा. तर आता बघा पुढे रागिणी म्हणते अगं हेच तर आहे, यालाच तर संस्कार म्हणतात. मला सांग आपण असं काही केलं असतं तर आपल्या घरच्यांनी काय केलं असतं? फोडून काढलं असतं आपल्याला. हे कोण बोलतंय बघा. जाऊ द्या. तर आता रागिणी म्हणते खाण तशी माती ग, हे संस्कार आहे तिचे, तिचं घर हेच तिचं मूळ कारण आहे ग. अर्पिता म्हणते हो तुझं खरं आहे ग रागिणी, मला पण तसंच वाटतंय. या गौरीला सुधरवायचं असेल ना तर तिच्या घरच्यांनाच जाऊन ऐकवते मी. त्या पाचपुतेंनी ना वाट लावली आहे आमच्या घरच्यांची आणि घरची. हिला असं सोडतच नाही मी. आता तिच्या घरच्यांनाच जाऊन जाब विचारते. या सगळ्या प्लॅनिंग मध्ये नक्की कोणाचं डोकं आहे ना हे मी शोधून काढते. जातेच तिच्या माहेरी आता. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर रागिणी पूर्ण प्रयत्न करते अभिमन्यू सरांचं आणि गौरीचं लग्न तोडायचे म्हणून. आता ती तिकडे जाईल तर तमाशा करल आणि अजून तिचे माहेरचे भडकतील असं काहीतरी रागिणीला वाटतंय. रागिणी अर्पिता गेल्यावर मज्जा असं करून ओरडते आणि म्हणते एका गावात दोन तुकडे. तर गौरी आणि अभिमन्यू सरांचा सीन पुन्हा दाखवलाय. आता अभिमन्यू सर म्हणतात जोर तुझं नाव येत नाही ना तोवर तू यात पडू नकोस, माझं मी बघून घेईल. गौरी म्हणते असं कसं म्हणताय तुम्ही? माझं नाव जोडलं गेलंय ना तुमच्यासोबत. तुमचं नाव खराब होतं तेव्हा माझंही अर्ध नाव खराब होतं. अभिमन्यू सर म्हणतात गौरी तू आता प्लीज या प्रकरणाला ना फाटे फोडू नकोस. मुलांचं काय सांगतेस मला? 4 दिवस बोलतील आणि गप्प बसतील. गौरी म्हणते पण 4 दिवस तरी का? 4 दिवस कोणी तुमच्याबद्दल का वाईट साईड बोलायचं? तुमच्या इतक्या चांगल्या माणसाबरोबर. आता अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात मी चांगला नाहीये बस. मला कोणाला दाखवायचं पण नाहीये मी चांगला आहे. मी अतिशय वाईट आहे. तुला बघायचं का मी किती वाईट आहे? चल बस बस सांगतो ना. आता ते बळजबरी तिचा हात धरतात आणि तिला गाडीवर बसायला सांगतात. तेवढ्यात बाजूला असलेली काळजीवाहू 2 माणसं येतात आणि म्हणतात ए काय रे, तिला त्रास देतो का पोरीला? काय चाललंय तुझं? पोरीची छेड काढतो का रे? आता अभिमन्यू सर काही ठणकावून सांगू शकत नाही की ही माझी बायको आहे. आता ते लोक म्हणायला लागतात शोभतं का वयात? अभिमन्यू सर सांगायला जातात अरे तसं काही नाही हो माझी ही. आता ते लगेच म्हणतात कोण लागते तुझी? जबरदस्ती बसवतो का हात धरून? वय झालं तरी हाऊस नाही फिटली का? आता गौरी शेवटी बोलते ओ शांत बसा, ते माझे मिस्टर आहेत. आणि हा भाग त्यांनी इथे संपवला. आणि पुढच्या भागात आपण बघणार आहोत अभिमन्यू सरांची बायको अशी पदर घेऊन डोक्यावर चाललेली आहे म्हणजे गौरीबाई. आणि हे सगळे पोरं मुद्दाम तिला बावळं करताय रागिणीच्या इशाऱ्यावर आणि गौरीचा चेहरा पाहायचा प्रयत्न करतात. आता बहुतेक तरी अभिमन्यू सर सगळ्यांसमोर कबूल करणार असं दिसतंय या दोघांचं लग्न. बघूयात पुढे काय काय घडतंय. कसा वाटला आजचा भाग मला नक्की सांगा. आणि थोड्याच वेळात बयो येणार आहे बरं का. आणि प्रेक्षकांनो प्लीज ज्यांनी कोणी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तू भेटेशी नव्याने या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.